बरहाड मध्य प्रांत के छत्तीसगढ़ क्षेत्र में सतनामी पंथ के अत्यंत सम्मानित गुरु बाबा मुक्तावन दास का पूरा परिवार सामाजिक अन्याय और शोषण के खिलाफ लड़ रहा था। उनके प्रिय भाई आगमन दास को राजनीतिक साजिश में फंसाकर एक झूठे हत्या प्रकरण में फांसी की सजा सुनाई गई थी। निर्दोष व्यक्ति को फांसी के तख्ते पर चढ़ाने की इस क्रूर साजिश ने पूरे क्षेत्र को हिलाकर रख दिया था। इस अन्याय की खबर जब बाबू एलन हरदास के माध्यम से बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर तक पहुंची तो बाबा साहेब ने तुरंत इस लड़ाई को अपनी लड़ाई बना लिया। 29 अप्रैल 1937 को नागपुर हाईकोर्ट में बाबा साहेब ने आगमन दास की ओर से दलील पेश की और उन्हें पूर्ण रूप से निर्दोष छुड़वा दिया। कोर्ट परिसर में बाबा साहेब को देखने के लिए अपार भीड़ जुट गई थी। चारों ओर बाबा साहेब अंबेडकर जिंदाबाद के जयकारे गूंज रहे थे। बाबा साहेब ने भावुक होकर भीड़ को शांत किया और कहा, मैं जयकारों के लिए नहीं, न्याय के लिए आया हूं। उसी दिन बाबू हरदास ने कामटी में बाबा साहेब की जनसभा का ऐलान कर दिया। बाबू हरदास ही जय भीम नारे के जनक है। इस ऐतिहासिक न्याय की घटना को 89 वर्ष पूरे हुए हैं। जय भीम। मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचा मीडिया प्रभारी। आजचा दिवस एक विशेष ऐतिहासिक दिवस आहे। आज 29 एप्रिल 2026, आजपासून 89 वर्षापूर्वी म्हणजे 29 एप्रिल 1937ला नागपुरात बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेत। आणि ते कुठल्या कामाने येऊन गेलेत तर नागपूरच्या हायकोर्टात, तत्कालीन हायकोर्ट इंग्रजांच्या काळातलं, ते 1937ला एक फाशी प्रकरणाचा निकाल होता आणि त्या फाशी प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांनी आरोपीची बाजू घेतली होती। आता हे आरोपी कोण आणि बाबासाहेब आंबेडकर या प्रकरणात कसे आले याविषयी थोडक्यात माहिती अशी। वराड मध्य प्रांतचं नागपूर हे हायकोर्ट हे वराड मध्य प्रांताचं हायकोर्ट होतं आणि नागपूर हा एरिया वराड मध्य प्रांतात होता। नागपूर ही त्यांची राजधानी आणि छत्तीसगड हा भाग याच वराड मध्य प्रांतात येत होता। छत्तीसगडमध्ये सतनामी समाजाचे मुक्तावन दास हे या सतनामी समाजाचे एक चांगले संत होते, मुक्तावन दास, आणि त्यांचे भाऊ हे आगमन दास हे सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या फार प्रभावी असल्यामुळं राजकीय द्वेषापोटी या आगमन दासावर एक प्रकरण नोंदवण्यात आलं आणि खून प्रकरण नोंदवण्यात आलं आणि रायपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने या आगमन दासाला फाशीची सजा सुनावली। आता हे आगमनदासचे भाऊ जे मुक्तावन दास जे संत होते ते आपले बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, तत्कालीन सहकारी कामठीचे बाबू एलन हरदास जे जय भीम नाऱ्याचे जनक संबोधले जातात, ते एलन हरदास, ॲडव्होकेट बाबू एलन हरदास यांचे ते मुक्तावन दास हे सहकारी होते, त्यांचे संबंध, आणि त्यांना कळलं की त्यांच्या भावाला ही फाशीची सजा झाली आणि म्हणून हे प्रकरण बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, कारण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होते, मोठं नाव होतं आणि ह्या दलित शोषित समाजाच्या न्यायासाठी ते लढत होते, संघर्ष करत होते आणि म्हणून एलन हरदासांनी बाबासाहेब आंबेडकरांना हे प्रकरण सांगितलं। आगमन दास आणि मुक्तावन दास हे ज्या दोन्ही भावांची भेट मुंबईला राजगृहावर बाबासाहेब आंबेडकरांची, त्यावेळेस ते BIT चाळीत राहायचे, तिथं यांची भेट करून दिली। ते प्रकरण समजून घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आगमनदासांचं वकीलपत्र घेऊन नागपूरच्या हायकोर्टात, तत्कालीन सिपॅन बेरार ज्याला जुनं हायकोर्ट म्हणतो, तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी अपील दाखल केली आणि 29ला त्याच्यावर फायनल हिअरिंग झाली, ज्या दिवशी निकाल लागला। या दिवशी जेव्हा निकाल होता
हे जेव्हा इथल्या आंबेडकरी लोकांना, बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांना कळलं, कारण सोबत एलेन हरदास त्यावेळेस हे MLC होते, हे स्टेट लेजिस्लेटिव्हमध्ये MLC झाले होते. आणि एवढंच नव्हे तर याच वेळेस ज्या निवडणुका झाल्या होत्या 37ला, या 37च्या निवडणुकीत ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती ते आगमनदाससुद्धा MLC झाले होते. आणि हे दोन्ही MLC असल्यामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे हे एलेन हरदास सहकारी असल्यामुळं विदर्भातून मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचा हा खून खटला, हे न्याय निवाडा ऐकण्यासाठी मोठ्या हजारोंच्या संख्येनं नागपुरात हायकोर्टात लोक जमली. हायकोर्ट गच्च भरलं आणि हायकोर्टाचा कॅम्पस जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणात भरला. बाबासाहेब आंबेडकरांचे जय जयकाराचे नारे लागले आणि जय जयकारांचे नारे लागले असताना फार गोंधळ उडाला. इकडे बाहेर आवाज येतो आहे, कोर्टात अशांतता पसरत आहे. अशा वेळेस मग बाबासाहेबांना बाहेर यावं लागलं आणि सांगावं लागलं की मी काही इथं जय जयकार करायला किंवा भाषण द्यायला आलो नाही, तर मी एका न्याय निवाड्यासाठी कोर्टाच्या कामाने आलो आहे, म्हणून आपण शांत राहावं. त्या क्षणी एलेन हरदास हे कोर्टाबाहेर आले. त्यांनी पब्लिकला उद्देशून सांगितले की तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची भेटच घ्यायची आहे, त्यांना पाहायचं आहे आणि त्यांचं भाषण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला आता शांत राहावं लागेल, आपापल्या घरी परत जावं लागेल. आणि उद्या मी तुमची ती व्यवस्था करतो आणि कामठीला मी उद्या बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन येतो आणि जाहीर सभा करतो असं म्हणाले. त्यामुळे लोक मग परत गेले. त्या दिवशी न्याय निवाडा लागला, निकाल लागला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांची बाजू आगमनदासांची घेतली ते दोषमुक्त झाले. कारण हे प्रकरणच राजकीय हेतूनं प्रेरित होऊन ते खोटं प्रकरण नोंदवलं. मित्रांनो, हा सांगण्यामागचा उद्देश की हा इतिहास बहुतेक कमी ठिकाणी आहे, अनेकांना माहीत नाही. माझ्या हातात एक पुस्तक आहे, बाबू एलेन हरदास यांचं जीवनचरित्र. हे जे आहे हे कामठीचे बाबू एलेन हरदास हे 39व्या वर्षी मरण पावले, म्हणजे अगदी 35व्या वर्षी मरण पावले 1939ला आणि वयाच्या 35व्या वर्षी मरण पावले. ज्यांनी जयभीमचा जनक म्हणून ज्यांना मान सन्मान मिळाला, यांच्या ह्या इथे आगमनदासाची फाशी रद्द म्हणून एक 10-12 पानाचा एक चॅप्टरच आहे या पुस्तकात, म्हणजे ऐतिहासिक सत्य आहे हा चॅप्टर आहे. आणि त्यामुळे हा चॅप्टरचा आधार घेऊन आम्ही हा सर्व संशोधन केलं. आत्ता जिथं हायकोर्ट आहे त्या हायकोर्टात आम्ही जाऊन अनेक इथले आपले आंबेडकरी समाजातले एक ठवरे होते, बनसोड होते आणि भांगे, ते या सर्व तेव्हाचे रजिस्ट्रार असल्यामुळे यांच्याकडून प्रकरणाची शहानिशा केली, तपासणी केली, परंतु ते प्रकरण मिळालं नाही. आजही ते प्रकरणाची शोध सुरू आहे, ते प्रकरण मिळत नाही. मात्र हे सत्य, याचा आधार या पुस्तकात आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी 2 गोष्टी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तिथे आरोपींच्या वतीनं गेले, सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट केदार म्हणून होते. मात्र चीफ जस्टिस जे होते त्या चीफ जस्टिसचं नाव या प्रकरणात देण्यात आलेलं नाही. त्यात एक घटना अशी घडली की चीफ जस्टिस एकतर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या उच्च कोटीचे विद्वान, राष्ट्रीय पातळीवर यांचं नाव गाजलेलं, विदेशातून शिकून आलेले बॅरिस्टर आणि कायद्याचे पंडित असल्याची हे जेव्हा पूर्ण लोकांना ख्याती होती, अशा वेळेस चीफ जस्टिस जरा घाबरून होते की माझी काही चूक तर होणार नाही किंवा काय, म्हणून ते सर्व आपली व्यवस्थितपणा पाहून ते येऊन खुर्चीवर बसले आणि खुर्चीवर बसल्याबरोबर सर्व लोकांनी उठून त्यांना अभिवादन केलं. मात्र बाबासाहेब एकमेव असे होते की त्यांना अभिवादन केलं नाही. जेव्हा बाबासाहेबांनी अभिवादन केलं नाही तर चीफ जस्टिस त्यांना म्हणतात की मी खुर्चीवर येऊन बसल्यावरही तुम्ही अभिवादन केलं नाही. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणतात की मी तुम्हाला का म्हणून अभिवादन करावं, तुम्ही कोण आहात हे मला कसं कळेल. तर तेव्हा ते चीफ जस्टिस घाबरल्याने त्यांना वाटलं की माझी काहीतरी चूक तर झाली नाही ना, म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि गड्याला हात लावला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जी पांढरी फीत असते, जी पांढरी पट्टी असते, म्हणजे वकिलांची असते, जजेसची असते, ती त्यांनी गड्याला लावण्याचं विसरले होते आणि ती लावल्याशिवाय त्याची जज म्हणून ती ओळख होत नाही, ते विसरले. मग ते त्यांच्या लक्षात आलं, लगेच आतमध्ये गेले चेंबरमध्ये, त्यांनी ते पट्टी लावून बाहेर आले. मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अभिवादन केलं आणि मग जे मेमोरंडम होतं लिखित ते बाबासाहेबांनी त्यांच्या स्वाधीन केलं आणि मग त्यानंतर तो न्याय निवाडा लागला आणि कामठीत
मोठ्या प्रमाणात जाहीर सभा दुसऱ्या दिवशी झाली आणि 30 एप्रिलची सभा जी कामठीची आहे ती फार गाजली. त्याचा संदर्भ आजही मिळतो आणि ती सभा यासाठी गाजली की वादळ वारा पाऊस आला होता, विजा कडकडल्या होत्या, अनेक लोक पेंडाल सोडून पब्लिकमधून पडून गेले होते. अशाही वेळेस काही खंबीर कार्यकर्ते बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी पेंडालमध्ये होते आणि ही घटना एलेन हरदासांच्या जीवनचरित्रामध्ये ती नोंदवली आहे. ते मात्र बाकीच्या ठिकाणी याचा शोध घेतला असता दिसत नाही. पुन्हा मी इथल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना, वकील मंडळींना, अभ्यासकांना पुन्हा विनंती करतो की ही घटना मोठ्या प्रमाणात, कारण सोलापूरची घटना ते मरेपर्यंत फाशीवाली सर्व जगजाहीर आहे, परंतु नागपूरच्या घटनेचा जास्त उल्लेख दिसत नाही. तर या घटनेचा पुन्हा संशोधन करावं, शोध घ्यावा आणि याचं जे काही डॉक्युमेंटेशन असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली अपील त्याचीसुद्धा सर्टिफाय कॉपी काढावी अशी मी विनंती करतो. आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज 89वं वर्ष असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जुनं हायकोर्ट बिल्डिंग त्याला 49पर्यंत म्हणजे 91 ते 93च्या दरम्यान ती बिल्डिंग बनली आणि 93 ते 49पर्यंत ही बिल्डिंग हायकोर्टाची बिल्डिंग म्हणून तिथं कामकाज चाललं. त्यानंतर नवीन बिल्डिंग बनली. आत्ता 2018ला 28 मार्च की एप्रिल आहे 2018ला ती भारत सरकारने त्याला आर्किओलॉजीच्या डिपार्टमेंटनी ऐतिहासिक वास्तू धरोहर म्हणून त्याला संरक्षित केली. परंतु नागपूर हायकोर्टाने त्यांना अनेक दिवसापासून त्यांना सांगूनही की त्याची डागडुजी व्यवस्थित करा, त्याला आर्किओलॉजीचा तो दर्जा व्यवस्थित द्या, व्यवस्थित करा, कारण पडक्या स्थितीत आहे. तर हे सांगूनही त्यांनी केलं नाही. म्हणून आज जेव्हा आम्ही गेलो तर त्यांनी तिथली शूटिंग शर्टिंग होऊ नये म्हणून त्यांनी थोडीफार बंदी घालण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बिल्डिंगच्या बाहेर राहून त्या गोष्टी अभिवादन करावं लागलं. बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आज फोटो घेऊन गेलो तिथे आणि फोटो फ्लॅग्स घेऊन गेलो आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार केला. ही ऐतिहासिक घटना नागपूरच्या मानाचा तुरा आहे. नागपूरच्या कायदे मंडळात किंवा हायकोर्टाच्या न्यायालयीन निवाड्यात हा मानाचा मुजरा आहे. एवढं मी या प्रसंगी बोलतो. आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज आम्ही काही कार्यकर्त्यांनी जे बाबासाहेबांना अभिवादन केलं, ही स्मृती चिरंकाल टिकावी म्हणून इतरही लोकांनी, आंबेडकरी समाजांनी किंवा कायद्याच्या अभ्यासकांनी, ज्यांना ज्यांना भारतीय संविधानावर प्रेम आहे, जे जे भारतीय संविधानाला मानतात, हे बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर जे संविधान निर्माण केलं ह्या संविधानाला मानतात, त्या संविधानप्रिय लोकांनी तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.